नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज शेती करणे म्हणजे फक्त पीक घेणे नाही, तर रोज नवीन संकटाशी लढणं असे झालं आहे. कारण कधी पाऊस धोका देतो, कधी बाजारभाव कोसळतो, तर कधी खत आणि औषधांच्या वाढत्या किमतीमुळे खर्च आपला शेतीचा वाढून जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, सध्याच्या काळात शेतकऱ्यासमोर उभ्या असलेल्या 5 सर्वात मोठ्या समस्या कोणत्या आहेत आणि त्यावर काही महत्त्वाचे उपाय आपण काय करू शकतो, याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्यासमोरील समस्या नंबर 1 म्हणजे हवामान बदल आणि अनियमित पाऊस. पूर्वी पावसाचा अंदाज ठरलेला असायचा, पण आता परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, तर कधी अवेळी गारपीट. यामुळे पिकाचे मोठे नुकसान होत आहे. पेरणीचे वेळापत्रक बिघडले आहे आणि उत्पादनावर थेट परिणाम झालेला आहे. तर मित्रांनो, यावर आपण उपाय काय करू शकतो? तर हवामान अपडेट आपण रोज बघत राहायला पाहिजे. तसेच पीक विमा नेहमी घेतला पाहिजे. त्यानंतर कमी पाण्यात येणाऱ्या काही पिकांचा विचार करायला पाहिजे. नवीन एखादं पीक घेता येईल का, याचा विचार आपण नक्कीच करायला पाहिजे. मित्रांनो, त्यानंतर पुढील समस्या म्हणजे शेतमालाला मिळणारा योग्य भाव भेटत नाही. आपल्या शेतमालाला कधीच योग्य भाव भेटत नाही. आपण शेतकरी दिवसरात्र मेहनत करतो, पण बाजारात मालाला योग्य दर मिळत नाही. कधी कांदा 2 रुपये किलो विकतो, तर कधी टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ येते. खर्च वाढतोय, पण उत्पन्न मात्र स्थिर नाही. उलट उत्पन्न कमी होत आहे. यावर आपण उपाय काय करू शकतो? तर आपण थेट मार्केटिंगचा प्रयत्न करायला पाहिजे. शेतकरी गट तयार करायला पाहिजे. बाजारभाव अपडेट मोबाईलवर नेहमी बघत राहिलं पाहिजे. त्यानंतर पुढची समस्या आहे मित्रांनो, खत आणि औषधांचे वाढते दर. आता बाजारात खत, बियाणे आणि कीटकनाशकांचे दर खूप वाढलेले आहेत. एका एकरासाठी लागणारा खर्च दिवसेंदिवस वाढतोय, पण उत्पादन तितकं वाढत नाही. यामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबत आहेत. यावर उपाय आपण काय करू शकतो? तर आपल्या शेतीमध्ये माती परीक्षण करायला पाहिजे. गरजेपुरताच खताचा वापर करायला पाहिजे. सेंद्रिय शेतीकडे थोडा कल वाढवला पाहिजे. यामुळे काही प्रमाणात तरी आपला खर्च कमी होईल. मित्रांनो, यानंतर पुढची समस्या आपल्या शेतकऱ्यांसमोरील आहे, मजुरांची कमतरता. गावाकडचे अनेक मजूर शहराकडे वळत आहे. यामुळे शेतीसाठी मजूर मिळणं कठीण झालं आहे. पेरणी, फवारणी, काढणी सगळ्याच कामांचा खर्च वाढत चालला आहे. तर आपण यावर उपाय काय करू शकतो? तर आपण आधुनिक यंत्रांचा वापर करायला पाहिजे. शेतकरी गटातून मशीन खरेदी केली पाहिजे. ते शेअर केले पाहिजे एकमेकांना. म्हणजेच मजुरांवर अवलंबन कमी होईल. त्यानंतरची समस्या म्हणजे मित्रांनो, शेतीमधील वेगवेगळ्या गोष्टींचा योग्य माहितीचा अभाव आपल्या शेतकऱ्यांना असणे. अनेक वेळा चुकीच्या सल्ल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. कोणतं खत वापरायचं, कोणती फवारणी करायची, कधी पेरणी करायची, याची योग्य माहिती नसल्यामुळे उत्पादनात आपल्याला घट होताना दिसते. यावर उपाय म्हणून आपण कृषी तज्ज्ञांचा सल्ला नेहमी घेत राहिलं पाहिजे. नवीन नवीन तंत्रज्ञान शिकत राहिलं पाहिजे. तसेच कृषीचे यूट्यूब चॅनल आणि सरकारी अपडेट बघत राहायला पाहिजे, ज्यामुळे वेगवेगळ्या नवनवीन गोष्टीची माहिती होत राहते. जसे की हवामान असो किंवा कोणत्याही सरकारी योजना असो. आम्ही आपल्या ह्या चॅनलवर अशाच प्रकारची माहिती नेहमी देत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची माहिती नेहमी सगळ्यात आधी मिळत राहील. मित्रांनो, शेतकरी म्हणजे देशाचा अन्नदाता, पण आज त्याच्या शेतकऱ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जर आपण योग्य नियोजन, नवीन तंत्रज्ञान आणि योग्य माहिती वापरली तर शेती नक्कीच फायदेशीर होऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच इतर शेतकऱ्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.